Google आपण वापरतोच बरोबर. म्हणजे Googleवर आपण काही शोधलं की ते आपल्याला 10 लिंक्स देतं, जिथे जाऊन आपल्याला ही सगळी माहिती शोधावी लागते. पण ChatGPT तुमच्या एका हुशार मित्रासारखा आहे. तुम्ही त्याला प्रश्न विचारला ना की ते तुम्हाला लिंक्स देत नाही, तर थेट हवं असलेलं उत्तर देतं. नमस्कार, मी अमित गद्रे. न्यूज 18 मराठीच्या टेकचेक AI सिरीजमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण टॉप 5 AI प्लॅटफॉर्म कोणते आहेत हे बघितलेलं होतं. जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. अगदी सोप्या भाषेमध्ये AI काय आहे हे सांगितलेलं आहे. आता या व्हिडिओमध्ये त्यातल्या प्रत्येक AI टूलचं आपण नेमका कसा फायदा आपल्याला होऊ शकतो हे समजून घेणार आहोत. आता सुरुवात करूया आपण ChatGPT पासून. मंडळी, आपण सर्वसामान्य लोक रोजच्या आयुष्यामध्ये ChatGPT कसं वापरू शकतो? म्हणजे ऑफिसमध्ये काम करणारे कर्मचारी असतील, शाळा कॉलेजचे विद्यार्थी किंवा अगदी घर सांभाळणारे गृहिणी असतील. आपण या 3 पार्टमध्ये हा व्हिडिओ आपण बघूया. आता सगळ्यात आधी एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की ChatGPT म्हणजे काय. तर तुम्ही जसं एखाद्या हुशार मित्राला विचारता ना की हे कसं करायचं किंवा एखादी गोष्ट समजावून सांग, हे थोडंसं सोपं करून दे, सेम अगदी असं ChatGPT आपण त्याला जर प्रॉम्प्ट दिली किंवा सूचना दिली तर ते तुम्हाला काम सोपं करून देईल. म्हणजे आता ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांबद्दल बऱ्याचदा काय होतं की काम येत असतं पण शब्द सुचत नाहीत. किंवा ChatGPTला तुम्ही सांगू शकता की माझ्या बॉसला प्रोफेशनल ईमेल लिहा आणि किंवा क्लायंटला सोप्या भाषेमध्ये मेसेज लिहा. एका सेकंदात तुम्हाला तो ड्राफ्ट तयार होईल. यासाठी सूचना देताना तुम्ही मराठीत सुद्धा देऊ शकता. म्हणजे माझ्या बॉसला फॉर्मल इंग्रजी भाषेत मेसेज लिही की उद्या मी ऑफिसला येऊ शकत नाही, माझी तब्येत बरी नाही आहे. त्यानंतर ChatGPT तुम्हाला मेसेज तयार करून देईल. आता समजा मीटिंग आहे पण नेमकं काय बोलावं हे कळत नाही आहे. तर तुमचे मुद्दे टाका आणि म्हणा की या विषयावरती मी काय बोलू याची 5 पॉईंट्समध्ये समरी दे. मीटिंगमध्ये बोलणं तुम्हाला सोपं होऊन जाईल. आता आपण पुढे बघूया की समजा प्रेझेंटेशन करायचं आहे. प्रेझेंटेशन आयडियाजबाबत आपण बोलूया. पॉवर पॉईंट स्लाईड्सची कंटेंट तुम्हाला सुचत नाही आहे, तर हव्या असलेल्या XYZ विषयावर एक 6 स्लाईड्सचे मुद्दे दे. इतकं जरी सांगितलं ना, तुमचं काम अर्धं होईल. आता विद्यार्थ्यांनो, तुमच्यासाठी काय महत्त्वाचं आहे आपण बघूया. अवघड जर एखादा विषय असेल तर तो सोप्या भाषेत तुम्हाला करून मिळू शकतो. म्हणजे पुस्तकातली भाषा कधी कधी काय होतं, थोडीशी जड असते. ChatGPTला सांगा की हा विषय मला सोप्या मराठीत समजावून सांग. त्यानंतर तोच विषय तुम्हाला सोप्या भाषेमध्ये तो करून देईल. एखाद्या प्रश्नाचं 5 मार्क्ससाठी उत्तर लिहायला उदाहरण जोडा असं म्हटल्यावर ते उत्तर, उदाहरण सगळं तुम्हाला मिळेल. फक्त एक लक्षात ठेवा की कॉपी पेस्ट न करता तुम्ही ते समजून घेऊन उत्तर वापरा. यानंतर महत्त्वाचं आहे ते म्हणजे परीक्षा आणि प्रोजेक्टची तयारी कशी करायची. एखाद्या विषयासंदर्भात परीक्षेत काय येऊ शकतं, या विषयाचे संभाव्य प्रश्न काय असू शकतात, या टॉपिकवर प्रेझेंटेशन कसं करावं, या बाबतीत हे टूल तुम्हाला उत्तम मदत करेल. आता आपण पुढे जाऊया. सगळ्यात महत्त्वाचा विषय, गृहिणींनी ChatGPT कसं वापरायचं. आपण हे बघूया आता की पहिला मुद्दा आहे स्वयंपाक आणि रेसिपीचा. आता आज भाजी नाही आहे, फक्त डाळ भात आहे, काय बनवू? ChatGPT तुम्हाला आयडिया देईल. किंवा मासिक बजेट कसं करायचं, पैसे वाचवण्यासाठी टिप्स दे, या गोष्टीसुद्धा तुम्ही ChatGPTला विचारू शकता आणि उत्तम नियोजन तुम्हाला ते करून देऊ शकतं. किंवा मुलांचा अभ्यास असेल तर माझ्या मुलाला धडा समजत नाही आहे, 1ली 2रीसाठी सोप्या भाषेत हे समजाव, हे सांगितल्यावर अगदी सुटसुटीत भाषेत तुम्हाला ChatGPT तुम्हाला समजावून सांगेल. आता शाळेत अर्ज करायचा आहे किंवा सोसायटीमध्ये तक्रार दाखल करायची आहे, कुठलाही मसुदा ChatGPT उत्तम करतं. आता या गोष्टी खरं तर रोज आपल्याला लागत असतात. त्यामुळे ChatGPTचा वापर करून तुम्ही वेळ आणि कष्ट दोन्ही वाचवू शकता. पण ChatGPT वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात आपण. म्हणजे ChatGPT नेहमी 100% बरोबर असतं असं नाही. त्यामुळे महत्त्वाची माहिती आहे ना, ती तुम्ही स्वतः क्रॉस चेक करा. आता स्वतःचा विचार वापरा, आंधळेपणानं यावरती विश्वास ठेवू नका. ChatGPT तुमचा सहाय्यक आहे, तुमच्या मेंदूचा पर्याय नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ChatGPT माझ्यासाठी नाही हा विचार आधी डोक्यातून काढून टाका. जसा मोबाईल वापरायला आपण शिकलो तसंच ChatGPT वापरायला पण आपण शिकलो तर आपला वेळ वाचू शकतो, आपलं काम सोपं होऊ शकतं. हा व्हिडिओ जर तुम्हाला कामाचा वाटला असेल, आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि न्यूज 18 मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण Google जेमिनी कसं काम करतं, कसं वापरायचं हे आपण शिकणार आहोत. कोणी वापरावं, फायदे काय. तोपर्यंत स्मार्ट बना, डिजिटल बना आणि पाहत रहा न्यूज 18 मराठी.